मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सावित्री गंगाधर शास्त्री यांना म्हणते की माझे मालक खूप शिकलेत. अख्ख्या पुण्यामध्ये त्यांच्या एवढं शिकलेलं कुणीच नाही आहे. मग विद्येची देवता त्यांना प्रसन्न झालेली आहेच ना. आणि त्याचबरोबर सरस्वती मातासुद्धा त्यांना प्रसन्न झाले. मग ते सुद्धा ब्राह्मणमुखीच झाले. आणि मग ब्राह्मण असलेला माणूस तुमच्या बरोबरीने चालला तर त्याच्यामध्ये विटाळ कसला. ज्याला विद्या प्राप्त होते, जो शिकलेला आहे, आणि जर तो सरस्वतीला प्रसन्न करू शकतो तर तो ब्राह्मणांच्या बरोबरीने चालू शकतो. तर मग माझ्या मालकांबद्दल तुम्हाला इतका राग का? तेव्हा इथे सावित्री म्हणते, आमच्या घरामध्ये एवढं कुणी बी शिकलेलं नाही, तरी बी माझे मालक शिकले, तुमच्यापेक्षा जास्त शिकले. त्यांना इंग्रजी सरकारची मान्यता आहे आणि त्यामुळे माझ्या मालकांच्या आईकडून तुम्ही जर तुमचे पाय धुवून घेतले तर मग त्याला अधर्म म्हणता येणार नाही काय? तेव्हा तुमचा धर्म बुडू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्या सासूबाईंकडून तुम्ही तुमचे पाय धुवून घेऊ नका, तुम्हाला पाप लागेल ना, म्हणून म्हणाले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आऊ म्हणत असते, बरं झालं बाई सावित्री, नाहीतर आता आपल्या पंतांना पाप लागलं असतं. आणि तेव्हा इथे गंगाधर शास्त्रीला समजलेलं असतं की सावित्री इथे जरी गोड गोड बोलत असली तरी हे सगळे टोमणे मलाच आहेत म्हणून. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री भयंकर चिडलेले असतात. ते म्हणतात की माझा अपमान झाला, घोर अपमान, आणि मी ह्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता ज्योत्यावरती ग्रामीण्य बसवणार आणि मग न्यायनिवाडा होणार. जी गोष्ट घरामध्ये बोलता आली असती ती गोष्ट आता इथे चव्हाट्यावरती येणार, असं गंगाधर शास्त्री म्हणून निघून जातात. तर इथे गोपिका, गंगाधर शास्त्री यांची बायको, आपल्या नवऱ्याचं भरभरून कौतुक करत असते. म्हणत असते की यांच्यासारखं कुणीच नाही आहे, ह्यांचा इथे थाटच वेगळा. आणि गंगाधर शास्त्री आता रस्त्याने तावातावाने चालत येतात. गोपिका म्हणत असते, अरे बापरे, हे चालत येत आहेत, पालखीसुद्धा दिसत नाही. आणि ती विनायकाला म्हणते की विनायका जा, तिथे कळशी भरून ठेवले, त्याच्यामध्ये गंगाजलचं पाणीसुद्धा मी मिसळलेलं आहे, जाऊन ती कळशी घेऊन ये. तेव्हा इथे गोपिका आता धावत पळत खाली येते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणत असतात, गोपिका लवकर इकडे ये. गोपिका म्हणते, अहो मी आले आले, तुम्ही इथे पालखी शिवाय आलात, काय झालं, सगळं ठीक आहे ना? ते म्हणतात की असा विटाळ झालाय, असा विटाळ झालाय ना, तो कधी जाणार आहे काय माहिती. पण हे लोक, काही त्यांना धर्माची जाण नाही, काय नाही, अधर्म कुठले. आणि आता याच्यामध्ये गोमित्र गंगाजल वगैरे आहे ना. ती म्हणते, हो हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं तयार करून ठेवलं आहे. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री आता पाण्याने त्या अंघोळ करतो आणि गोपिकाला सुद्धा शुद्ध करतो. त्यानंतर इथे सावित्री आलेली असते. ती आपल्या सासूबाईंचं बोलणं ऐकत असते. सासूबाई म्हणत असतात, आऊ मी म्हणते, मी गंगाधर शास्त्री यांची माफी मागत होते ना, त्यांचे पाय धुवत होते ना, मग सावित्रीला मध्ये बोलायची काय गरज होती? पुढे पुढे बोलायलाच हवं होतं का? सावित्री म्हणते, आऊ ही कळशी बाजूला करता का, सरपणाला जागा करत होते. तेव्हा इथे सासूबाई म्हणतात, म्हणजे चिमणा म्हणत असते, हो अगं, ही जी सरपण आहेत ना ती माझ्या मड्यावरती टाक ना, माफी मागून गोष्ट थांबली असती. अगं ते भूदेव आहेत, त्यांच्या पायाला हात लावला असता तर मला पुण्यच लाभलं असतं. आता देव आपल्यावरती कोपणार नाही का? तेव्हा ती म्हणत असते, माझ्यासाठी भाकरी करू नको, मला भूक नाही आहे, मला आता जेवायला सुद्धा नको, असं म्हणून सासूबाई आपल्या खोलीमध्ये जातात. चिमणा चिडलेली असते ना. तेव्हा सावित्री धावत पळत मागे येते आणि म्हणत असते, सासूबाई अहो दार उघडा, दार उघडा सासूबाई, असं करू नका, काही चुकलं असेल तर माफ करा, पण जेवणावरती राग काढू नका. तेव्हा इथे सासूबाई दरवाजा उघडा म्हणत असताना तिथे ज्योती येतो आणि मग ज्योतिबा म्हणत असतात, सावित्री काय झालं? तेव्हा सावित्री घडलेला प्रकार ज्योतीला सांगत असते. गंगाधर शास्त्री इथे आले होते आणि काय तर आपल्या घरातील सर्व लोकांचा अपमान करत होते. तुम्हाला वाटेल तसं बोलत होते. मला ते सहन झालं नाही आणि मी त्यांना सांगितलं
की आमचे मालक शिकलेले आहेत म्हणून. अशी बोलती बंद केली ना त्यांची, चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. दातखिळीच बसली होती त्यांची. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, काय म्हणालीस? तेव्हा सावित्री आता ज्योतीबद्दल जे जे काही बोललेली असते ना ते सगळं सांगते की इथे आता जो माणूस विद्या प्राप्त करतो त्याला काय म्हणतात? शूद्र म्हणजे काय? तर जो शिकत नाही, काही नाही, ज्याला धर्माची जाण नाही तो. तेव्हा इथे सावित्री म्हणते, आणि जो माणूस विद्या प्राप्त करतो, सरस्वतीला प्रसन्न करतो, त्याला काय म्हणायचं? तर मग तो ब्राह्मणांच्या योग्य झाला. मग माझे मालक ब्राह्मणच, असं आता सावित्री सांगते. कारण ते शिकलेले आहेत. पुण्यात त्यांच्या एवढं शिकलेलं कोणी नाही, तुम्ही पण नाही. आणि तेव्हा ज्या पद्धतीने सावित्रीने ते मुद्दे मांडलेले असतात त्यामुळे गंगाधर शास्त्री चिडलेला असतो. आणि तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतो की आता माझा घोर अपमान झाला आहे, त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच. सावित्री म्हणते, मालक आता तुम्हीच सांगा. तो गंगाधर शास्त्री आपल्या दारासमोर उभा राहून आपल्या लोकांना इथे जोरजोरात बोलत होता, सगळ्यांचा अपमान करत होता. म्हणजे तो जणू काही वाघ आणि बाकीचे सगळे आपल्या घरातले ससे गप्प राहून सगळेजण ऐकत होते. मालक खरंच सांगते, पुढे जाऊन मला त्या माणसांमध्ये चार चौघामध्ये बोलायचं नव्हतं, पण आपल्या घरातल्या लोकांचा अपमान होतोय हे बघितल्यानंतर सासूबाई त्यांचे पाय धुणार, आपल्या नाकातली नथ त्यांच्या पायावरती घासणार, हे जेव्हा मला कळलं ना, मला सहन नाही झालं. आणि मग मी बोलले मी मालक, आता तुम्ही सांगा, माझं काही चुकलं का, की मी बरोबर केलं? तेव्हा इथे ज्योती येतो, सावित्रीला उचलतो, म्हणजे उठवतो. आणि मग ज्योती म्हणत असतात की सावित्री, तू जे केलंस ते योग्यच केलंस. उलट तू असं नसती बोललीस ना तर मला जास्त वाईट वाटलं असतं. पण तू आपल्या घराण्याची लाज राखलीस, आपल्या घराण्याचं नाक तू उंच केलंस, त्यामुळे मला या गोष्टीचा तर आनंदच होणार. तेव्हा इथे फुलं विकण्यासाठी फुले विकली गेली असती, म्हणजे माफी मागितली असती तर सगळी फुलं विकली गेली असती. पण आपल्या घरातल्या आनंदाचा मात्र इथे आता सगळ्यांना विसर पडला असता. सगळेजण त्याच त्याच गोष्टीचा विचार करून पूर्णपणे खचून गेले असते की कसे पाय धुतले, कसं नाक घासलं, याचा विचार कुणी केला नसता. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, पण आता गंगाधर शास्त्री काही गप्प बसणार नाही आहे. ती म्हणते, हो, जाताना धमकी देऊन गेलेत, ग्रामीण्य बसवणार म्हणून असं बोलून गेलेत. पण मी बोलले, मी त्यांचा पाण उतारा केलाच. तेव्हा ज्योती म्हणत असतो की चल, तू पाण उतारा केलास ना, त्यामुळे काय झालं, माझ्या अपमानाचा थोडा तरी बदला घेतल्यासारखं वाटतंय, थोडं तरी मला बरं वाटतंय. तेव्हा ज्योती म्हणतो, काही हरकत नाही, ग्रामीण्य बसू दे नाहीतर काही करू दे, ही आपल्या दोघांची लढाई आहे, आपण लढू. त्यानंतर इथे आता ज्या लोकांनी पालखी उचललेली असते ना ते लोक आता वाट बघत असतात, म्हणत असतात की गंगाधर शास्त्रींना बोलवा, अहो आम्हाला काहीतरी द्यायला सांगा आमदनी, मला काहीच दिलेलं नाही आहे, एक आणा तरी द्या, एक आणा तरी द्या. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, काय रे, काय चाललंय तुमच्या दोघांचं, आणि इथे का थांबलत अजून? शिळंपाकं खाल्लं ना? गोपिका, त्यांना शिळंपाकं खायला दिलंच ना? गोपिका म्हणते, हो तर दिलं होतं. ते लोक म्हणतात, अहो शिळंपाकं नाही, आमलं होतं, ते खातासुद्धा येत नाही आहे. गंगाधर शास्त्री म्हणतो, माझ्या घरातलं अन्न आंबलेलं जरी असलं ना तरी प्रसाद म्हणून खायचं रे, सगळ्यांच्याच भाग्याला मिळत नाही ते. तेव्हा ती म्हणत असते, आणि आता तुम्हाला दिलंय की नाही खायला, मग जा ना, अजून का थांबलात? ते म्हणतात, अहो खायला दिलं असेल ते खाल्लं पण नाही, पोरं बाळं वाट बघत असतील हो, काहीतरी आम्ही घेऊन जाऊ म्हणून, फक्त एकदा अन्न शिजेल एवढं तरी काहीतरी द्या, नाही म्हणू नका. तो म्हणतो, काय तुला पाहिजे, तुला इथे नाणं पाहिजे का? आणि मग गंगाधर शास्त्री इथे दगड उचलतात आणि त्या बिचाऱ्याच्या डोक्यामध्ये दगड घालतात. एवढ्या मोठ्या वजनाचा माणूस उचलून नेला होता, आणि इथे काय, तर आता त्यांच्या डोक्यामध्ये दगड मारून रक्त काढलं. लाज नाही वाटली गंगाधर शास्त्रीला. त्यानंतर इथे फुलांच्या टोपळ्याच्या टोपळ्या असतात, माळाच्या माळा पडलेल्या असतात, पण इतकी फुलं आता विकली कशी जाणार? महामंदिरामध्ये फुलं जात असतात, पण तिथे नकार दिलेला असतो. मग आता बाकीच्या फुलांचं काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो चिमणा म्हणत असते, अरे विचार तुझ्या भावजाईला, मध्ये मध्ये बोलत होती ना मगाशी, मग आताही विचार, तिच्याकडे काहीतरी मार्ग असेलच नाही का? तेव्हा इथे आता गंगाधर शास्त्री यांना कोण सामोरं जाणार?
चिमणा चिडलेली असते. दादा म्हणत असतात, आता काय करावं काही कळत नाही आहे, एवढ्या फुलांचं करायचं तरी काय. चिमणा म्हणते की मी तर म्हणते आता ही सगळी फुलंसुद्धा वाया जाणार, धंदा बसणार आपला कायमचा. या लोकांना काही नाही त्याचं. तेव्हा इथे सावित्रीला काय म्हणालेली असते चिमणा, दुःखाचं कमवायचं सुखाचं खायचं, पण तुम्ही लोक आम्हाला काही सुखाने जगू देणार नाही. दगड माती खायची वेळ येईल, भीक मागायची वेळ येईल तुमच्यामुळे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावित्री गप्प असते. तेव्हा आता त्या ठिकाणी सावित्री आणि आपले ज्योतिबा आलेले असतात. चिमणा म्हणत असते हे सगळं हिच्यामुळे झाले. तेव्हा ज्योती म्हणतो आई सावित्रीची या सगळ्यामध्ये काय बी चूक नाही, तिने जे काही केलं ते योग्यच केलं. तेव्हा चिमणा म्हणत असते काय योग्य केलं र, तुझीच फूस आहे सगळी तिला, तुझे शब्द बोलत असते ती. त्या गंगाधर शास्त्रीच्या समोरसुद्धा गप्प बसली नाही, तिथेसुद्धा बोलायला लागली. तेव्हा ज्योती म्हणतो बोलली नसती तर काय झालं असतं, आपल्या घराची नाचक्की झाली असती. सगळ्या पुण्यात इथे सगळीकडे बातमी पसरली असती की ज्योतिबाच्या आईने गंगाधर शास्त्रीचे पाय धुतले, पायावरती नाक घासलं. हे चाललं असतं का? म्हणजे घराची इथे इज्जत गेली असती, मान गेला असता, ते चाललं असतं तुम्हाला. आणि का म्हणून? तेव्हा इथे पारू म्हणत असते पण आता फुलं तरी विकली गेली असती ना, एवढ्या फुलांचं करायचं तरी काय, फुलं तर वायाच जाणार. सावित्री म्हणते की माफ करा सासूबाई, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल, पण तुम्ही त्यांच्या पाया पडावं, त्यांच्या पायावरती नाक घासावं हे मला मान्य नाही, म्हणून मी बोलले. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात अगं पण सावित्री आता फुलांचं काय करायचं. गंगाधर शास्त्री आता ज्या मंदिरामध्ये जातात त्या महामंदिरामध्ये आपली फुलं गेली नाही तर नुकसान तर होणारच ना. ज्योती म्हणतो कसं काय नुकसान होणार दादा, हे बघा अण्णा काळजी करू नका, उद्या मी सुद्धा तुमच्याबरोबर फुलं विकायला येतो आणि आपण जास्तीत जास्त फुलं विकूया. महामंदिर सोडलं तर बाकीची मंदिरं आहेत ना, तिथे आपली फुलं जात आहेत का ते बघू, नाहीतर दुसऱ्या 2 पेठा बघू. आपली फुलं जास्तीत जास्त ठिकाणी कशी जातील ना ते आपण बघूया ना. तेव्हा चिमणा म्हणते कशाला, नाहीतर द्या पाठवून नायगावला, बैलगाडी मी जोफून देते, त्याच्यामध्ये फुलांच्या टोपल्या टाका आणि नायगावला पाठवून द्या. सावित्री म्हणते सासूबाई चिडू नका, नका रागू, तुमची इच्छा काय आहे, आपला धंदा बसू नये, आपली सगळी फुलं विकली जाऊ असं ना, सगळं तुमच्या मनासारखं होईल, तुम्ही नका काळजी करू. तर इथे सावित्रीने आता हंतरून वगैरे केलेलं असतं. तेव्हा ज्योती म्हणत असतो सावित्री तुझ्यामध्ये किती क्षमता आहे ग सहन करण्याची. आई तुझ्याजवळ 4-5 दिवस किती उद्धटपणे बोलते, तुझा अपमान करते, तुला वाईट वाटेल असं बोलते, पण तू काहीच बोलली नाहीस, तू शांतपणे सगळं काही ऐकून घेतलंस. तेव्हा हा तुझ्या शिक्षणाचा परिणाम आहे. तेव्हा तोही म्हणत असते की अगदी बरोबर, हे सगळं मी तुमच्यासाठीच तर केलं ना. तो म्हणतो माझ्यासाठी, आता याचं पण कौतुक, याचं श्रेय मलाच देणार आहेस का. ती म्हणत असते भय मालक, अहो तुमच्यासाठीच तर केलं मी हे सगळं, ती तुमची आई आहेत, माझी सासूबाई आहेत, मग आता त्यांचा मान ठेवणं सून म्हणून, तुमची बायको म्हणून माझं कर्तव्य नाही का. त्यामुळे ते आता रागवलेले आहेत. तुम्ही मला किती पुस्तकं वाचायला दिलीत, किती ग्रंथांचे उतारे वाचून सांगितलेत, तेव्हाच तर मला कळलं ना की हे सगळं खोटं आहे म्हणून. बरोबर ना, हे लोक कशा पद्धतीने फसवत आहेत ते मला कळलं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ज्योती सावित्रीला म्हणालेला असतो की तू मुळातच हुशार आहेस, तू खूप हुशार आहेस. आणि इथे ज्योती म्हणत असतो की इतकं शिकलो तरीसुद्धा आता फुलांची टोपली खांद्यावरती घ्यावी लागणारच. तेव्हा इथे सावित्री म्हणते कसं आहे ना मालक, फुलं कधीच आपलं आहे ना गुणधर्म सोडत नाही. फुलं इथे अर्धी गळून पडतात, अर्धी मैतावरती जातात, अर्धी देवाला वाहिली जातात, शुभकार्यामध्ये सुद्धा फुलं दिली जातात, पण फूल आपला गुणधर्म सोडतो का. तो सुगंध आणि सजावट ही देतच असतो. त्यामुळे माणसाने सुद्धा फुलांकडून घेतलं पाहिजे. माणसाने सुद्धा आपला गुणधर्म कधीच सोडायचा नाही. तो जसा असतो ना तसंच त्याने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे. त्यानंतर इथे आता ज्योतिबा आणि सावित्री यांनी गंगाधर शास्त्री यांची बोलती बंद केल्यामुळे गंगाधर शास्त्रीला झोप येत नसते. तर या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे रखमा. ती म्हणते ज्योती अरे काय हे, अरे गंगाधर शास्त्री ग्रामीण बसवणार आहेत आणि त्याच्यामध्ये खूप मोठे विद्वान, अरे खूप मोठे वेदाचे ज्ञान, ते लोक इथे येणार आहेत न्यायनिवाडा करण्यासाठी. अरे बाबा त्यांच्याकडे इतक्या वर्षाचा अनुभव आणि तुझ्याकडे काय रे 7वी पास शिक्षण, तुझा त्यांच्याबरोबर
कसा काय लगाव होणार आहे काय माहिती. त्यानंतर इथे गोपिका म्हणते, काय हो काय करताय तुम्ही. गंगाधर शास्त्री म्हणतो, त्या ज्योतीने आता जे काही केलंय ना त्याच्या परिणामांचा हिशोब लिहून ठेवतोय, असं गंगाधर शास्त्री म्हणत असतो.